2018ला माझं शिक्षण पूर्ण झालं. मी सिव्हिल इंजिनियर आहे, तुम्हाला माहिती असेल. मी पहिले डिप्लोमा केला, मग मास्टर डिग्री BE केली आणि मग मास्टर डिग्री घेतली. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी 2018ला पूर्ण झालं आणि 2019ला वामनदादांनी मला बोलावून घेतलं आणि वामनदादांनी मला विचारलं, की "तुला राजकारणात इंटरेस्ट आहे का?" मी बोललो, की "अजून असं काही नक्की नाहीये, पण मी घरच्यांना विचारतोय, की परमिशन घेतली पाहिजे ना आई-वडिलांची, काकांची." कारण का ते ऑलरेडी काका वगैरे राजकारणामध्ये नगरसेवक म्हणून ते 95 सालापासून काम करतायत. तर विचारलं मी घरी जाऊन, तर घरच्यांनी मला सांगितलं, की "जर राजकारणात यायचं आहे, तर डोक्यावरती बर्फ ठेवायला लागतो पहिली गोष्ट. लोकांनी तुझ्यावरती टीका-टिप्पणी करतील, ते सहन करायची, सहनशक्ती वाढवली पाहिजे आणि लोकांची सेवा करायला लागते. लवकर उठावं लागतं. टाईम टू टाईम लोकांचा फोन 24 तास अवेलेबल राहायला लागतं लोकांसाठी." असं भरपूर मला टिपण्या दिल्या त्यांनी, समजूत काढली माझी. मी त्या सगळ्या गोष्टींना रेडी झालो. वामनदादांकडे गेलो. वामनदादांनी तेव्हा मला युवा सेनेचा शहर प्रमुख हा पद दिला. वामनदादांनी मला तेव्हा युवा सेनेचा शहर प्रमुख हा पद दिला आणि त्यानंतर माझी राजकारणातली सुरुवात झाली बोलू शकतो. म्हणजे आवड तिथूनच सुरुवात झाली. हां, म्हणजे अशी खास अशी आवड पहिले स्टार्टिंगला तर नव्हती. पण म्हणजे समाजकार्य कसं सुरू झालं ते तुम्हाला सांगतो. 2019ला जुलैला बहुतेक पूर आलेला आपल्या बदलापूरमध्ये. फार मोठा पूर आलेला. महालक्ष्मी एक्सप्रेस अडकलेली. हो. बॅरेज परिसर पूर्ण पाण्याखाली होता. तर जेव्हा बॅरेज परिसर पाण्याखाली होता, त्या टायमाला मी वामनदादांना फोन केला, की "दादा पूर आलाय, आपण काय करू शकतो त्या पूरग्रस्त लोकांसाठी?" तर वामनदादा बोलले, "तू काय करशील?" आणि असे मला हसत बोलले, "तू काय करू शकतो?" मी म्हटलं, "मी त्यांना मदत करू शकतो." तर मी तिकडे मग माझ्या मित्रांना, माझ्या भावाला घेऊन DMartला गेलो. तिकडनं मी गाड्या भरभरून मॉप, जे साफ-सफाईला वापरतात ते, डिटर्जंट, सोप, अन्नधान्याचे पदार्थ, अशा भरपूर गोष्टी घेऊन आम्ही तिकडे गेलो आणि घरोघरी जाऊन लोकांना पुरवल्या. आणि मग नंतर बघायला लागलो त्यांच्या घरात जाताना भरपूर चिखल होते. तर टँकर मागवले आम्ही ते चिखल साफ करण्यासाठी. पाण्याची टंचाई, आपली वॉटर सप्लायच्या लाईन ब्लॉक होत्या. त्यानंतर आम्ही त्यांना पाण्याचे बिसलरीचे 2 टेम्पो भरून मी घेऊन गेलो. मला आठवतंय. तर तिकडनं माझी समाजसेवेची हे आणि मला बरं वाटलं बघून. कारण जेव्हा आपण ते लोकांना देत होतो, त्या टायमाला जरासं लोकांच्या चेहऱ्यावरती खुशी होती आणि थोडे त्यांचे इमोशन्स दिसत होते, की ते दिल्यानंतर त्यांच्यासाठी काही मोठी गोष्ट नव्हती. मी फार तर फार एका माणसाला एक ₹1000 ची मदत करत असेल, म्हणजे ₹1000 सामान देत असेल. त्यांच्यासाठी कोणासाठी ₹1000 ची गोष्ट खूप मोठी गोष्ट नव्हती. पण ती त्या टायमाला जी गोष्ट त्यांना पाहिजे होती, ती आपण त्यांच्या घरात नेऊन दिली. त्या गोष्टीचा त्यांना आनंद होता आणि तो आनंद बघून मलाही जरा माझं मन भरून आलेलं. तेव्हापासून थोडी समाज सेवेची आवड माझ्या मनात आलेली. मग त्यानंतर मी तिथून भरपूर राजकारणात प्रवास. राजकारण सुरू झालेलं आधीच. पण राजकारणात काही सक्रिय नव्हतो. इतकं काय असं पॉवर नव्हतं आपलं, काही पॉवरफुल नव्हतो. काय माझं इन्फ्लुअन्स नव्हतं, का माझं काही कार्य नव्हतं. तर हळू नंतर माझा प्रवास सुरू झाला. मग वामनदादांनी मला राजकारणामध्ये भरपूर ते कार्यक्रम राबवत असतात. युवा महोत्सव असो, मॅरेथॉन असो, दहीहंडी असो, भरपूर प्रत्येक कार्यक्रमामध्ये पूर्ण ते त्यांची सूत्र बहुतेक माझ्या हातात द्यायची, "का जा पूर्ण जाऊन सांभाळ तू." आणि भरपूर त्यांनी मला ट्रेनिंग दिली आहे तशी. मी व्हिजन घेऊनच राजकारणात आलेलो आहे, मेन तर सांगतो तुम्हाला. कारण का मी स्वतः बाहेर देशात नेहमी असलो. माझं शिक्षण बाहेर झालेलं आहे. तर मी तिकडचे टेक्नॉलॉजी आपण बघतो. आपण कुठेतरी असं वाटतं, की आपला देश फार मागे आहे. तर आपला देश कसा पुढे जाईल याच्यासाठी व्हिजन ठेवून काम करणं हे माझं मेन मोटिव्ह आहे. हे माझं मेन एम आहे आणि त्यासाठी पहिले आपलं गाव सुंदर असलं पाहिजे. आपलं गाव सुंदर असल्यावर मग आपलं शहर सुंदर होतं. आपलं शहर सुंदर झाल्यानंतर आपला जिल्हा सुंदर होतो, राज्य सुंदर होतं, मगच आपला देश सुंदर होईल. म्हणून ती सुरुवात पहिले आपल्या इथून झाली पाहिजे. म्हणून राजकारणात सुरुवात झाली. आता आता निवडणूक सुद्धा लढवायची संधी मिळाली मला. शिवसेनेने मला प्रभाग क्रमांक 16 मधनं अधिकृत उमेदवारी दिली. उमेदवारी अर्ज भरला मी आणि भरपूर लोकांचा प्रतिसाद, प्रेम आणि माझ्या मी जे कार्यक्रम राबवले त्याला सुद्धा मला प्रेम भेटत होतं. मी जे समाजकार्य केलंय, अजून आमच्या आता माझ्या काकांनी एवढे फंड्स आणले, रोड केले, गार्डन केले, हे सगळ्या गोष्टी मी डोळ्यासमोर बघत होतो. तर मला त्यातली भरपूर अशी आयडिया आहे, की अजून त्याच्यामध्ये आपण काय इनोव्हेटिव्ह आयडिया ॲड करून त्याला अजून चांगलं बनवू शकतो. यासाठी मी भरपूर अशा माझ्याकडे विजनरी गोष्टी आहेत. ते मी आता माझ्याकडे एक प्रॉपर सेटअप आहे, प्रॉपर प्लॅन आहे. मी ते नक्कीच नगरपालिकेत गेल्यानंतर इम्प्लिमेंट करायला सुरू करणार आहे. मतदार राजाला तर हात जोडून एकच विनंती आहे, की तुम्ही आम्हाला एवढ्या वर्षापासून ओळखताय. मला तर आता तुम्ही
10 वर्ष झाले आणि आमच्या इथले जे मतदार आहेत ना, जे इथले स्थानिक लोक आहेत, सगळेच. कारण का हा वॉर्ड या साईडचा जास्त डेव्हलप नाही, जे आहे तेच लोक राहतात तिकडे. वरती थोडाफार तो एक पट्टा आहे, तो डेव्हलप झालेला आहे. तिकडे नवीन वस्ती आलेली आहे. मग ह्या लोकांनी तर मला लहानपणापासून बघितलेलं आहे. प्रत्येक मी तर 3-4 क्लास बदललेले ट्युशन्स. इकडे मागे एक प्रियदर्शनी म्हणून बिल्डिंग आहे. तिथे आमच्या वॉर्डमध्ये तिथे ती 16 नंबरमध्ये. तिकडे मी पहिले क्लासला जायचो. इथे शुभम करोतीमध्ये जायचो. भरपूर म्हणजे प्रत्येक कोपऱ्या-कोपऱ्या माझ्या घरच्यांनी मला भरपूर क्लास लावलेले, गुंतवून ठेवलं. मस्ती करायचो ना लहानपणी. तर गुंतवून ठेवण्यासाठी भरपूर क्लास मला लहानपणापासून लोकांनी बघितलंय. तर मला सगळे ओळखतात. माझ्या काकांवरती त्यांनी भरपूर प्रेम केले. माझे काका जेवढ्या निवडणुका लढलेत, प्रत्येक निवडणुकीत त्यांनी सगळ्यांचं डिपॉझिट जप्त केलंय. हे ते का करू शकले? कारण का इकडच्या जनतेने माझ्या काकांवरती दाखवलेला हा प्रेम होता. माझ्या काकूंना पण त्यांनी एवढ्या वेळ निवडून दिलं. त्यांनीही दाखवलेला हा प्रेम होता. या लोकांचा कुठेतरी आमच्यावरती प्रेम आहे आणि त्यांनी माझ्या काकांची मेहनत बघितली आहे. गार्डन आमचे जेव्हा गार्डन नवीन बांधलं अशोक भांडे उद्यान, काका माझे स्वतः झाडांना पाणी घालायचे. स्वतः गटाराचं काम चालू असेल ना, स्वतः टेप घेऊन खालती उतरायचे. आमच्या वॉर्डामध्ये कॉन्ट्रॅक्टर घाबरतात काम करायला. माझे काका एवढे स्ट्रिक्ट आहेत. त्यांना कुठेही मापात पाप केलेलं आवडत नाही. कारण का आमच्या घरात कोणी ठेकेदार नाहीये. आम्हाला ते कोणाचे चोरी लबाडी आवडत नाही. माझे काका तुम्ही बघू शकता अजून पण मोटरसायकलवरती फिरतात. 30 वर्षाचा नगरसेवक कोण आजपर्यंत मोटरसायकलवरती फिरतो? पूर्ण बदलापूर शहरात असा एकही नगरसेवक नाहीये, जो एवढ्या वेळ निवडून आलाय 5 वेळा तरी पण मोटरसायकलवरती फिरतो. हे साधेपण आहे माझ्या काकांचा. तर त्यांनी एक काम केलं आणि त्यांनीच मला हे सगळं शिकवलंय. समाजकार्य, राजकारण तर आम्ही करतच नाही. अवघं 5% राजकारण करत असू. पण समाजकारणच करत आलेलो आहे. आणि नक्कीच माझ्या शिक्षणाचा मी सिव्हिल इंजिनिअर आहे तुम्हाला बोललो. माझ्या शिक्षणाचा फायदा अजून माझ्याकडे जेवढ्या नवीन-नवीन कन्सेप्ट आहेत त्या गोष्टींचा फायदा नक्कीच मी माझ्या वॉर्डासाठी करेल.